नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार योजनेतील दिव्यांग बांधवांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन करावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी व त्यांच्या इतर मागण्यांसंदर्भात माननीय बच्चू कडू यांची माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली। मग आज या बैठकीमध्ये 22 पैकी 19 मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहे। मग मित्रांनो, या कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मंजूर करण्यात आल्या आहेत त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, रायगड येथील दिव्यांगांच्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये झालेले निर्णय खालीलप्रमाणे आहेत। मित्रांनो, 1 नंबरला आहे 2016च्या कलम 88 नुसार बजेटच्या 5% दिव्यांगांवर खर्च करणे अपेक्षित आहे करिता तपासून अहवाल सादर करणार। दुसरी मागणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील दिव्यांगांचे 5% निधी खर्च करत नाही करिता हा निधी लेखापरीक्षण मध्ये घेतला जाणार। दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थेसाठी विशेष योजना आखली जाणार। दिव्यांग साहित्य वाटप करताना रोजगारयुक्त व रोगमुक्त साहित्य वाटप करण्यात येणार। दिव्यांग रोजगार उद्योग व स्टॉल करता स्वतंत्र धोरण आखणार। आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, कोतवाल, पोलीस पाटील यांच्या भरतीत दिव्यांगांना अधिक 10 गुण दिले जाणार। दिव्यांग विद्यापीठाऐवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगाच्या शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभारले जाणार। मूकबधिरांना 10वी नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार। तसेच वाहन परवाना देण्यासंबंधित निर्देश देण्यात आले। अंध दिव्यांगांसाठी सॉफ्टवेअर व अडथळामुक्त शिक्षणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यभर दिव्यांगांच्या सर्वेची सुरुवात करण्यात आली आहे। एका छताखाली तालुका व जिल्हा स्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू करण्यात येणार। फळबागेसाठी पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना स्वतंत्र योजना कशी अंमलबजावणी करण्यात येऊ शकेल याकरिता पंजाबराव कृषी विद्यापीठाला निर्देश देण्यात आले। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजुरांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। लवकरच ही योजना लागू करण्यात येईल। शिवकालीन मावळांच्या परिवारातील वंशजांकरिता योजना आखण्यात येईल। दिव्यांग मानधनवाढीसाठी 6 महिन्याची मुदत मागण्यात आली। जर मानधन वाढ झाली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करणार। दिव्यांगांसाठी जे 6,000 रुपये मानधन वाढीची मागणी होती ती आता 6 महिने पुढे ढकलण्यात आली। जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे। बोगस दिव्यांगांवर 8 दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। संजय गांधी मानधनाकरिता उत्पन्न मर्यादा 50,000ची 2 लाख करण्याची मान्यता देण्यात आली आहे। आंतरजातीय विवाहाप्रमाणे दिव्यांग व अतिदिव्यांग विवाहांकरिता 2.5 लाख रुपये निधी देण्यात येईल। दिव्यांग घरकुलांकरिता स्वतंत्र योजना तयार करणार। मयत दिव्यांगांचा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये 6 कोटीपेक्षा अधिकची कर्जमाफी झाली आहे। म्हणजे मयत दिव्यांग बांधवांना कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे। 6 कोटीपेक्षा अधिकची कर्जमाफी करण्यात आलेली आहे। आणि शेतकरी कर्जमाफीकरिता नकार दिल्यामुळे कर्जमाफीकरिता व दिव्यांगांना मानधन 6,000 रुपये करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारच्या 22 मागण्या होत्या। त्यापैकी 6,000 रुपये मानधन वाढ व शेतकरी कर्जमाफी या मागण्या या ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या आहेत। त्या 6 महिन्यात पूर्ण करू असं त्यांनी सांगितलेले आहेत। दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन हे 6 महिन्यानंतर त्याचा मुदत मागण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि त्यापैकी 19 मागण्या या पूर्ण झालेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारची आजच्या बैठकीची अपडेट होती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।